रुपयांचं कॅश प्राइज घेण्यासाठी यायचंय कल्पेश. 1000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे रितेश कडून. आणि पहिला चेंडू सामना चालू होतोय. लगातार 3 बॉल 3 षटकार मारले तर शिवम गुड्डू यांच्याकडून पारसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. पहिला चेंडू आपण बघितला तो चौकाराच्या स्वरूपाने पार्थने आणि दुसरा चेंडू आपल्याला वाईटच्या स्वरूपातून यष्टीरक्षक प्रीतमच्या हातामध्ये गेलेला आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. पार्थ आणि निकेशची जोडी या हद्दीचा सामना आपण पाहिला. तिथे मात्र जबरदस्त रंगलेली पाहायला मिळाली. 4 षटक दोघांनी खेळून काढलेत. त्याच्यामुळे एका बाजूला जय हनुमान सुतारपाडा या संघाची गोलंदाजी वर्सेस SP सुपर प्लेयर्स या संघाची फलंदाजी असं मात्र युद्ध मैदानामध्ये रंगत असताना दिसणार आहे. गोलंदाजीसाठी तेजस इथे दूरवर होता चेंडू. हात ताणवले कट करण्याचा प्रयत्न. स्पर्श केल्यानंतर बॅटला चेंडू मात्र यष्टीरक्षकापर्यंत. पहा अगदी द्वेषाने क्षेत्ररक्षण सुद्धा होत आहे. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला. तिथे मात्र थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होता तो सुद्धा चेंडूवर झेपावला आणि थ्रो सुद्धा अप्रतिम. यावेळी शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलेला आहे स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक धावणार आहे चेंडूच्या मागे. इथे मात्र 2 धावा पूर्ण करतात. तिसरा धाव नाही. चेंडू होणार सीमा रेषे पलीकडे फरार. 4 धावा चौकार. चेंडू क्रमांक 4 होता त्याच्यावर चौकार आलेला आहे. धावसंख्या पाहायला मिळणार आहे ती 9. आणि आमचे पंच प्रीतम पाटील सुद्धा जातीने लक्ष देत आहेत. चौकार जिथे गेल दिला तिथे मात्र देखरेख करत होते बाउंड्री लाईनवर कुठल्या दिशेने चेंडू जातात सर्व ठिकाणी त्यांचं लक्ष असतं. इथे मात्र पुन्हा एकदा डावकर हाताचा फलंदाज रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेला खेळाडू कबड्डीच्या क्षेत्रामध्ये. आणि कबड्डी जशी गाजवले इथे क्रिकेट सुद्धा गाजवत असताना दिसतोय. समोरला झेल होता मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हातातून चेंडू निसटलाय. झेल सुटलाय. एक जीवदान मिळालते ते पार्थला. चांगला असं फलंदाजी परंतु क्षेत्ररक्षणामध्ये तुमचा वेळ द्यावा लागेल. तुमचं कष्ट द्यावे लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये तुमची मेहनत द्यावी लागणार आहे. तेव्हाच कुठे तुम्ही हा सामना जिंकू शकणार असाल. तिन्ही पैलू आहेत ना मित्रांनो क्रिकेटचे. क्षेत्ररक्षण असो फलंदाजी असो गोलंदाजी असो या तिन्ही पैलूंमध्ये तुमची चांगली कामगिरी झाली तरच मात्र हे चषकासाठी जी स्पर्धा आहे ते चषक मात्र तुमच्या नावावर होऊ शकतोय. शेवटचा चेंडू हा चेंडू खेळण्यासाठी निकेश पहिला चेंडू फेस करणार आहे. पहिल्या षटकातला निकेश. यावेळी दूरवरून जाणारा चेंडू वाईटच्या स्वरूपातून एक्स्ट्रा स्वरूपाने धावसंख्येमध्ये भर होणार आहे. 1 या धावेने धावसंख्या वधारले. 11 धावा धावफलकावर. यावेळी अगदी समोर टाकला आला होता. मोठा फटका खेळायचा होता निकेशला. इथे मात्र निकेशला बीट केले. चेंडू मागे गेलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळणार आहे ती 11. बिनबाद 11 हीच जोडी आहे ज्याने की आधीच्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. त्यांच्या खेळीतला ब्रिलियन्सनेस दाखवला होता आणि दोघांनी मिळून जवळपास 83 धावा बनवल्या होत्या 4 षटकांच्या अखेरीमध्ये. आता मात्र ही द्वंद्व युद्ध पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. जय हनुमान सुतारपाडा या संघाचे गोलंदाज त्यांच्या विपक्षामध्ये SP सुपर प्लेयर्स या संघाचे फलंदाज. हा सामना निश्चितपणे दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहत आहोत. APL अर्थातच असोसिएशन प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 7. 7व्या पर्वातली ही स्पर्धा आपण पाहत आहोत. नाईट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे.
हे विशेष उल्लेख केला जाणार आहे। यावर्षी स्क्रीन सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। नवीन मैदानावरची ही स्पर्धा रंगत असताना दिसणार आहे। आता मात्र पहिल्या षटकामध्ये 11 धावसंख्या पार्थ आणि निकेश अजूनपर्यंत मैदानामध्ये तग धरून फलंदाजी करत असताना दिसणार आहेत। षटक क्रमांक 2 गोलंदाजीवरून स्वराज आलेला आहे राज करण्यासाठी क्रिकेटच्या पटलावरती। मात्र त्याचं राज थांबवण्यासाठी दुसऱ्या बाजूने युद्ध खेळण्यासाठी पार्थ मात्र स्ट्राईक कडे दिसणार आहे। डावखुरा हाताचा फलंदाज मैदानामध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला विस्फारलेले पाहायला मिळणार आहे। जिथे की पहिलं पॉवर प्ले षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकाचा प्रारंभ होत असताना राऊंड द विकेट पहिला चेंडू ऑन साइड रिजनला वाईड इज लॉंग ऑन क्षेत्ररक्षक येतोय दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते। तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न दिसणार का? इथे क्षेत्ररक्षक फंबल झालाय कॅरी केल्यानंतर फेकी केले परंतु तो चेंडू पुन्हा एकदा थ्रो कॅरी करण्यापूर्वीच हातातून निसटत असताना आपल्याला पाहायला मिळालाय। 2 धावा मात्र इथे वाढलेला दिसणार आहेत। पारची फलंदाजी पाहतोय दुसऱ्या बाजूला निकेशची चांगली अशी साथ स्वराजच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत। यावेळी कट घेतल्यानंतर एज लागल्यानंतर मागच्या दिशेला लॉंग स्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावणार आहे। चेंडू तिथे अडवला जाणार। 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत। तिसऱ्या धावेसाठी इंटरेस्टेड दिसतोय निकेश खेळपट्टीच्या अगदी मध्यापर्यंत येऊन परतला जाणार आहे। तीन चेंडूंमध्ये लगातार 3 षटकात मारले तर 3000 रुपयांचा कॅश प्राइज संकेत धुमाळ यांच्या माध्यमातून येणार आहे। संकेत धुमाळ यांच्या मार्फत 3 चेंडूंमध्ये लगातारचे 3 षटकार मारले तर 3000 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळणार आहे। पुन्हा एकदा पार्थ 3 चौकार मारले तरी तुम्हाला बक्षीस मिळणार आहे। यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दणानून सोडतोय ते क्षेत्ररक्षण नाही आहे। चेंडू जाते सीमा पार येतो षटकार 6। स्वराजच्या या चेंडूवर मात्र जबरदस्त षटकार आपल्याला पाहायला मिळाले। मित्रांनो पहा पार्थ आता मात्र गिअर चेंज करत असताना पुन्हा एकदा समोरला एक फटका खाल्ल्यानंतर गोलंदाजना कधी ऑफ एसटीवरच मारा करताना आपल्याला सातत्याने दिसलाय। पण तिथे जर लाईन चुकली तर तुम्हाला वाईटला सुद्धा बळी पडावं लागतं आणि अशातच बळी पडलेला एक चेंडू पाहायला मिळाला आहे। अमांतर धावसंख्येमध्ये 1 ने भर होत असताना दिसणार आहे। धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचलेली आहे ती 22 या आकड्यांवरती। पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू त्याला सुद्धा फिरकावून देत असताना उंच उडी आणि इथे गुड सेव्ह पाहायला मिळालेला आहे। स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता एकदा पूर्ण करतोय। दुसरा धावही तितक्याच वेगाने इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। निश्चितपणे काही धावा वाचवलेला पाहायला मिळणार आहे। तिथे बघितलं तर क्षेत्ररक्षक तैनात होता अगदी उंच उडी त्याने घेतले आणि त्यानंतर हा चेंडू सेव्ह करत असताना पाहायला मिळणार आहे। तिसऱ्या पंचांकडे कृपया चेक करायचं आहे की हा षटकार असणार आहे की नाही। परंतु जबरदस्त असं ॲथलेटिझम दाखवत असताना पार्थ आपल्याला मैदानामध्ये दिसलाय। निर्णय आपल्यापर्यंत येणार तिसऱ्या पंचाकडून। पण कबड्डीच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव कमावलेलं आहे असा रायगड जिल्हा कबड्डीमध्ये सुद्धा संघाचं प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू पेजारीचा हा खेळाडू आणि त्याने चांगली कामगिरी सुद्धा करून दाखवलेला असा पार्थ आपल्याला मैदानामध्ये क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सुद्धा चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय। धावसंख्या 24 बनलेली आहे। हा सेव आहे चांगलं असे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे। क्षेत्ररक्षणाला विनंती आहे की आपण त्वरितच क्षेत्ररक्षण ठेवायचं आहे। क्षेत्ररक्षक प्रीतम चला लवकरात लवकर आपापली जागा घ्यायची आहे। सामना पुढे घेऊन जायचा आहे आणि अशाच वेळी पाहतो की पारच्या बॅट मधून आलेला एक मोठा फटका या आधीचा चेंडूवर षटकार पाहायला मिळाला। त्यानंतर मात्र 2 धावा हा सुद्धा षटकाराचाच फटका होता परंतु क्षेत्ररक्षकाला कौतुक करावं लागणार आहे। त्याला त्याचं श्रेय देणं गरजेचं असणार आहे। यावेळी पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू त्याच पद्धतीचा त्याच धाटणीचा आणि आता मात्र त्याच क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमा पार येतोय 4 धावांचा चौकार।
चेंडू संपन्न झालेत. 5 चेंडूंमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे ती 28 धावसंख्या. 1 टू गो. यावेळी अगदी मुलात टाकलेला चेंडू इथे सुद्धा ऑफ साइडला 1 धाव मिळणार आहे. एकेरी धावेने 2 षटक समाप्त होतात. 2 षटकानंतर धावसंख्या 29च्या आकड्यांपर्यंत जाऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. कृपया पाण्याची सोय करायची आहे मित्रांनो. 2 षटक समाप्त. 2 षटकांमध्ये तब्बल 29 धावा जमवलेल्या आहेत SP सुपर्स प्लेयर्स या संघाने. पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा खर्च झालेल्या पाहायला मिळाल्यात. दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा खर्च झालेल्या दिसल्यात. आणि आता मात्र SP सुपर प्लेयर संघ जेव्हा जेव्हा खेळतोय तेव्हा तेव्हा ते विकेटच देत नाहीयेत. आपण आधीचा सामना सुद्धा पाहिला. जवळपास 84 धावा त्यांनी लक्ष सामोरं केलं होतं. या धावा बनवत असताना विकेट पडली ती अगदी शेवटच्या चेंडूवरती विकेट पडलेली आपल्याला दिसले. इथे सुद्धा त्याच प्रकारचं त्या धाटणीचा खेळ तेच कौशल्य पुन्हा एकदा दाखवत असताना म्हणजे ही जोडी पहा. दोघांमधलं तालमेल ही तितकंच महत्वाचं असतं. आणि हे तालमेल दाखवत असताना एका बाजूला पार्थ असेल तर दुसऱ्या बाजूला आयकॉन खेळाडू निकेश पण पाहायला मिळणार आहे. 2 षटकं हँडल करत असताना पहिले षटक तेजसने घेऊन आलं. दुसरं षटक स्वराज घेऊन आला. आता मात्र जय हनुमान सुतारपाडा संघ विचार करेल की तृतीय षटक कोणी घेऊन येणार आहे. निश्चितपणे ही जबाबदारी कोणावर जाणार आहे तर संघाचा आयकॉन खेळाडू जे की इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की पहिल्यांदाच त्याच्यावर आयकॉनची जबाबदारी दिली होती आणि ती जबाबदारी पूर्णपणे त्याने पार केलेली आहे. जय हनुमान सुतारपाडा संघाचा जया इथे आयकॉनची जबाबदारी पार पाडत असताना आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत घेऊन गेलेला आहे. जी जबाबदारी दिली होती ती त्याच्या खांद्यावर घेतली. ती जबाबदारी कॅरी करत असताना जया आपल्याला दिसलाय. आता मात्र फायनलचे दरवाजे ठोठावणार का हा प्रश्न असेल. परंतु त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. आतापर्यंत पहिल्या इनिंग मधले 2 षटक समाप्त झालेले आहेत. 2 षटकानंतर टोटल धावसंख्या 29 ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. चॅलेंजिंग षटक असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल आपल्याला दिसणार आहे. चॅलेंजिंग षटकामध्ये 10 धाव वाचवायच्या आहेत. 10 धाव बनवण्यासाठी ही जोडी मात्र सज्ज झालेली आहे. त्यांच्या माध्यमातून बनवले जाणार की नाहीत दोघांचा सुद्धा खेळ प्रत्येक खेळाडूला माहिती असेल. निकेश एक आक्रमक फटके खेळतो आणि पार सुद्धा चांगल्या प्रकारची साथ देतो. पार्थला आपण नेहमी बघतो की त्याचा समोर साथीदार जर अनुभवी असेल चांगला तो मार्गदर्शन करत असेल तर त्यांचं ऐकत राहतो आणि जी काही त्यांनी गोष्टी सांगितले ना त्याचं अनुकरण करून त्याच पद्धतीचे त्या ढाकणीचे तो खेळी सुद्धा करत असतो. कौशल्य आहे त्याच्यामध्ये. मोठ्या खेळाडूची निशाणी मित्रांनो हीच असते की परिस्थिती जशी असेल त्या परिस्थितीला अनुसरून आपल्यामध्ये बदल करण्याची क्षमता त्यांनी डेव्हलप केलेली असते. तीच क्षमता आपल्याला पारच्या स्वरूपातून मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. आता मात्र एक महत्वाचं युद्ध दिसणार आहे मैदानाच्या आतमध्ये जिथे एका बाजूला आयकॉन खेळाडू जया पाहायला मिळणार गोलंदाजीच्या भूमिकेमधून. समोर आहे तो पार्थ. पहिला चेंडू इथे लाईन मध्ये बिघाड झालेला दिसतोय जयाच्या आणि धावसंख्या मात्र 1 ने वाढत असताना पाहायला मिळणार आहे. 30चा आकडा गाठलेला आहे या वाईडच्या स्वरूपाने. चॅलेंजिंग षटक आहे. आतापर्यंत 1 धाव आले चॅलेंजिंग षटकामध्ये. पुढल्या चेंडूसाठी यावेळी फुल टॉस फुल टोल सीमा पलीकडे षटकार. धावा 6. +1 आणि फ्री हिट. पहा होळीचा बोनस भेटलेला आहे पार्थला. इथे मात्र जया बोनस देतोय.
पाहायचं आहे नो चेंडू आल्यानंतर फ्री हिटचा चेंडू कशा प्रकारे हँडल करताना दिसणार आहे. पुन्हा एकदा फुलटॉस तो समोरच्या दिशेला कडक आवाज आलाय आणि कडक फटका सुद्धा असा जवला गेलाय. 6 बॅक टू बॅक षटकार. आणि इथे मात्र जबरदस्त अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टोल वसूल. लगातारचा तिसरा षटकार. 6 कडून 3000 रुपयांचा कॅश प्राइज दिसणार आहे. यावेळी पुन्हा एकदा आता मात्र मिस टायमिंग फटका आहे. चेंडूच्या खाली जयेश आणि ते झेल सोडणार नाहीये कारण की त्याला माहिती आहे खूप परेशान केलेलं आहे पार्थने. त्याची विकेट सोडणं हे घातक ठरू शकतं. इथे मात्र पहिला फलंदाज गारद होत असताना पार्थ. पन्नास धावसंख्या 49 धावसंख्या एचपी सुपर प्लेयर्स या संघाने बनवलेली आहे आणि पारच्या वैयक्तिक धावसंख्या बनलेल्या आहेत 44 धावसंख्या. काही जबरदस्त खेळी अफलातून खेळी पारचे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. एक कबड्डीचा स्टार खेळाडू निश्चितपणे पार्थ आहे. एक स्टार खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरा एक कबड्डीचा स्टार खेळाडू रघु मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. निकेश पाटील यांनी जी संघ बांधणी केलेली आहे ती मात्र बघितली तर जे कबड्डीचे स्किल आहे. लगातार 2 षटकार मारले रघु यांनी. तर 10,000 रुपयांचं कॅश प्राइज शिरुविक यांच्याकडून मिळणार आहे. लगातारच्या 2 षटकारांसाठी 10,000 रुपयाचे कॅश प्राइज शिरुविक यांच्या माध्यमातून मिळणार आहे. रघु पुन्हा एकदा कबड्डीचं जे कौशल्य असतं चपळता असते ती इथे वापरात आणण्याचा प्रयत्न निकेश यांच्याकडून संघ बांधणी करत असताना आता मात्र रघु मोठा फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडू पर्यंत. रघु पहिल्या चेंडूवर बाद. आजूबाजूला संपूर्ण मैदान आता प्रेक्षकांनी भरलेले पाहायला मिळत आहे कारण की सेमी फायनलचा सामना आहे आणि अफलातून असं खेळाचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एका बाजूला पार्थने लगातारचे 3 षटकार पाहायला मिळाले तर लगातारच्या 2 विकेट जयेश कडून येत असताना पाहायला मिळाल्यात.
यावेळी नवीन आलेला फलंदाज त्याला सुद्धा यॉर करण्याचा प्रयत्न, अगदी अंगलटी आलेला चेंडू, एक जोरदार अपील सुतारपणा संघाकडून पाहायला मिळाले. इथे सुद्धा धाव मिळणार नाहीये. धाव संख्या स्थिर राहते. 50चा आकडा 1 धावेने दूर असताना 49 धाव संख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा चेंडू असेल जयेशच्या गोलंदाजी मधला. आता आपण हे पाहतोय तर चॅलेंजिंग षटक आहे. यामध्ये 10 धावांचं चॅलेंज आहे ते केव्हाच पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे 5 धाव फलकामध्ये या चेंडू नंतर ऍडिशन होत असताना पाहायला मिळणार आहेत. हा चेंडू बोनस पद्धतीचा असेल. बोनस चेंडू होता तो सुद्धा फुल टॉस ऑन साइड रिजन मध्ये. मिड विकेट, डीप मिड विकेट वरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी करणार आहे. दुसरा धाव ती सुद्धा पूर्ण केलेली आहे. यावेळी 2 धावेने पुन्हा एकदा भर होणार आहे. 50 क्रॉस केले. 51 धावा 3 षटकाच्या नंतर आणि त्याच्यामध्ये 5 धावा सुद्धा ऍडिशन होत असताना दिसणार आहेत आम्हाला. त्याच्यामुळे 3 षटकांमध्ये आतापर्यंत धावा बनलेल्या आहेत अब तक 56. डीजे शेवटचा षटक असणार आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत असताना दिसणार आहे प्रीतम. शेवटचा षटकाचा खेळ करत असताना स्ट्राईक कडे आपल्याला दिसेल निकेश. पुन्हा एकदा बराच वेळ निकेश नॉन स्ट्राईक एंड कडे थांबलेला होता. आता मात्र शेवटच्या षटकासाठी निकेश कडे पुन्हा एकदा स्ट्राईक येत असताना आपल्याला दिसतोय. क्षेत्ररक्षण रचण्यात आलेले आहेत परंतु या क्षेत्ररक्षकांवरून चेंडू मारण्याचा प्रयत्न त्याचा आपल्याला दिसणार आहे. आता मात्र कार्पेटला क्रश करत चेंडू मागच्या दिशेला जाणार आहे. लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न ती सुद्धा पूर्ण होत असताना दिसणार आहे. 2 धावेने धावसंख्या वधारते. धावा बनलेल्या आहेत त्या 58 धावसंख्या. कोण म्हणतो की संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनत नाही आहेत. तुम्ही करून तर बघा तर धावसंख्या बनलेली दिसते. यावेळी पुन्हा एकदा समोरला टाकलेला चेंडू ड्राईव्ह करत असताना स्ट्रेट ड्राईव्ह. तिथे सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी मात्र 1 धाव मिळणार आहे. निकेश नॉन स्ट्राईक एंडला जात असताना दिसेल. आता मात्र स्ट्राईक नवीन खेळाडूला मिळत असताना दिसणार आहे. 2 चेंडू धावा खर्च केलेल्या आहेत त्या 3 धावा. आता स्ट्राईक सुमित 07 नंबरच्या जर्सी मध्ये. रनअप चुकतोय. पुन्हा एकदा प्रीतम सज्ज होणार आहे. सेमीफायनलचा सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतोय. यावेळी अगदी अंगलटी आलेला चेंडू दिसतोय. गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता परंतु या चेंडूवर ना जी वेग होता तो वेग अक्षरशः काढून घेतला होता प्रीतमने. त्याच कारणानं बॅट आधी आली नंतर मात्र चेंडू त्याच्या अंगावर जात असताना पाहायला मिळाला. इथे मात्र 1 धाव लीग बाईच्या स्वरूपातून वाढणार आहे. 60 धावसंख्या 60 ऑन अ बोर्ड. 60 धावसंख्या बनलेली आहे एसपी सुपर प्लेयर्स. इथे पुन्हा एकदा आता मात्र फलंदाज फसलाय. विकेट कीपर फसलाय. थर्ड मॅन फाईन लेग सर्व फसले. चेंडू सीमा पलीकडे फरार. 4 धावा चौकार. पुन्हा एकदा स्लोवर 1 त्याच्यावर आक्रमण. चेंडू होतोय सीमा रेखा पार. षटकार. सदुसष्ट धावसंख्या. 1 टू गो. शेवटचा चेंडू. 4 षटक समाप्त करण्यासाठी हा शेवटचा चेंडू. दुसरं सेमीफायनलचा सामना.
तो सुद्धा अगदी उंच लांब चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ओ इथे खूप फंबल झालेला पाहायला मिळाला. दुसरी धाव घेत असताना इथे निकेश, आणि निकेश मात्र शेवटची धाव घेत असताना फलंदाज बाद होणार आहे रनआउटच्या स्वरूपातून. लावलेत ना तसे प्रत्येक खेळाडूच्या अंगामध्ये जोश उत्पन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र SP सुपर प्लेयर्स या संघाने 4 षटकांचा खेळ करत असताना तब्बल 71 धावा बनवलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 72 धावांचं आव्हान सामोरं ठेवले. ते जय हनुमान सुतारपाडा या संघाच्या समोर पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये बदल होणार आहे. ही संख्या धावसंख्या अगदी भली मोठी धावसंख्या कशा प्रकारे चेस होणार आहे हे ऐकवण्यासाठी मी घेऊन चलतो मायक्रोफोनवर आमचे साथी समालोचक कल्पेश ठाकूर यांच्याकडे. ओट यू. धन्यवाद प्रलय. जाऊयात मित्रांनो मैदानाकडे. खारेपाट शाबाज असोसिएशन प्रीमियर लीग 2026 हा सेकंड सेमीफायनल आपल्या समोर. या अगोदर पहिला सेमीफायनलचा सामना ज्याने जिंकला तो अर्थातच स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स हा संघ. या सामन्यातून कोणता संघ आपल्या समोर येईल पहिलं सत्र आपण अनुभवलं. तिथं पार्थ ठाकूर, तब्बल पार्थ ठाकूर यांच्या बॅट मधून 44 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर निकेश यांचा तडाखा पाहायला मिळाला आणि अर्थातच 71 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो टीम अर्थातच जर पाहायला गेला तर टीम असणार आहे जय हनुमान सुतारपाडा. $72 रिक्वायर्ड इन 24. 24 बॉल आणि 72 धावांचं उद्दिष्ट. पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो अर्थातच प्रीतम पाटील आणि त्यांच्या समेत जर पाहायला गेला तर स्वप्नील गावण. या स्वप्नील गावणना आज जर पाहायला गेला तर या 7व्या पर्वामध्ये अफलातून खेळ केलाय. जे हनुमान सुतारपाडा संघाला इथपर्यंत आणण्यात आता स्वप्नील गावंड यांची महत्वाची भूमिका आणि या सामन्यात देखील त्यांना भूमिका ती पार पाडावी लागणार आहे. कारण 72 धावांचं उद्दिष्टाचा पाठलाग म्हटलं की मोठी धावसंख्या मोठा चेस असणार आहे आणि मोठा चेस पाठलाग करत असताना जर पाहायला गेला तर इथून जर नशिबाच्या भरोसावर बसून राहून जमणार नाही आहे. कारण जे नशिबाच्या भरोसावर बसतात ते खऱ्या अर्थानं स्वप्नच पाहत राहतात.
पहिला स्विच हिट अनऑर्थोडॉक्स स्टाईल ना प्रीतम फॉलिंग रिव्हर्स स्वीप मारता मारला जातोय. बॉल जाईल सरळ शॉट थर्डमॅन क्षेत्रातून सीमा रेषा पर एपीएल चौकार. हे दोन्ही फलंदाज आतमध्ये उतरलेला आपण पाहतोय. समोर धावांचा डोंगर आहे, हातात बॅट आहे आणि आता लक्ष्याचा पाठलाग करायला सुरुवात झाली आहे. लारा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना पहिलाच फॉलिंग रिव्हर्स स्विच आपण पाहिला तो अर्थातच प्रीतम पाटील यांच्या बॅट मधून काही सुरुवात आपण पाहतोय. त्यांना देखील माहिती आहे टीम एसपी सुपर प्लेअरला की या धावा बनवल्या जातील. यावेळी जर पाहायला गेला तर स्वीप करायचा होता, बॅट आणि बॉल यांचा संपर्क झाला नाही. परिणामी जर पाहायला गेला तर या बॉलवरती रोहित धुमाल लारा याचा विजय होताना आपण पाहतोय. सर्वाधिक एनर्जेटिक आपण प्लेअर बोलू शकतोय रोहित धुमाल. प्रत्येक बॉल वरती काहीतरी वेगळं करण्याच्या दृष्टिकोनातून खेळ करत असतो. आणि आता जर पाहायला गेला तर निकेश जो संघाला लीड करतोय. पायवरतीचं पहिलं षटक पाठ ठाकूर वाईडिश जर आपण पाहायला गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतोय. त्यानंतर एक वाईडिश लॉंग ऑन मध्ये आहे. पुन्हा एकदा स्लॉग हिट करायचा होता, बॉल पडल्यानंतर काटा चेंज करतोय आणि बाहेर पडला जातोय. डॉट बॉल येतोय पहिल्या बॉलवरती चौकार. आणि त्यानंतर जर पाहायला गेला तर लारा याचा कमबॅक पाहायला मिळतोय आपल्याला. इथून जर पाहायला गेला तर प्रत्येक धाव आणि प्रत्येक बॉल म्हणजे ही परीक्षा असणार आहे तिची हनुमान सुतारपाडा संघाची. कारण टॉप गिअरनं मात्र फलंदाजी करावी लागणार आहे. कारण जशा पद्धतीने बंड्याच्या बॅट मधून आपण 44 धावा पहिल्या सत्रामध्ये धावा उभारताना पाहिल्या, तसा एखाद्या फलंदाजाला इथं सुतारपाडा संघासाठी ही इनिंग साकारावी लागणार आहे. वारंवार व्यत्यय येतोय रनअप मध्ये रोहित लारा याला. आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉल झालेत. टीम जे हनुमान सुतारपाडा जो आतापर्यंत जर पाहायला गेला तर 72 धावा चेस करतोय. पुन्हा एकदा स्विच केला जातोय. स्लोवर वन पाहायला मिळाला. बघा बॉल लागलाय का बघा. दोन षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक कोणाकडून? केतन तरी यांच्या माध्यमातून असेल. प्रीतम यांच्यासाठी. प्रीतम पुन्हा एकदा संकेत धुमाल यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. लिहून ठेवून घ्या, कारण संकेत धुमाल यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज होतं पार्थसाठी. बघा आता आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचित केलं जातंय पहिले पैसे जमा करा आणि तदनंतर बक्षीस पुकारलं जाईल. स्लोवर वन बॉल पाहायला मिळतोय मित्रांनो. कमालीची गोलंदाजी, कमालीचा कमबॅक. पहिल्या बॉलवरती चौकार आणि तदनंतर लाराचे 4 बे मिसाईल असे मिसाईल फेकताना आपण लारा याला आपण पाहतोय. लागोपाठचे 4 बॉल डॉट आले. लारा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक.
जोरदार परंतु गॅप शॉट सिलेक्शन आपण पाहतोय. बॉल निघाला डीप कव्हरच्या क्षेत्रामधून ट्रॅव्हल होतोय, पार्थ धावतोय, त्याच्या पाठी दुसरा फिल्डर धावतोय. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट आणि अखेरीस पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर जर पाहायला गेला तर स्पोर्ट्समॅन स्पिरिट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जिथं बॉल लागला होता लारा यांचा प्रीतम यांच्या डोक्याला, त्यांची विचारपूस केली जाते लारा यांच्या माध्यमातून. हेच खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात ना तर शाहबाज खारेपाट असोसिएशनचं विशेष आहे, जिथं आपल्याला स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहायला मिळते. कारण हेच खेळाडू उद्या आपल्या ग्रामीण संघासाठी देखील खेळ करताना आपण पाहणार आहोत. आज जर असोसिएशन प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकमेकाच्या विरोधात खेळतात, परंतु पुन्हा एकदा उद्याच्या दिवसामध्ये हेच आपल्या ग्रामीण संघामध्ये देखील खेळ करताना आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पाकतानी फक्त 5 धावा, इथं 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि आता जर पाहायला गेलात तर धावसंख्येची गरज असणार आहे ती तब्बल 67 धावा, 67 धावेंची गरज असेल. 67 रिक्वायर्ड इन 18. 18 बॉल 67 धावा. 18 बॉल 67 धावा. स्वप्नील गावंड विचारांमध्ये दिसतंय, पूर्णपणे चेहऱ्यावरती दबाव दिसतोय. दुसरं षटक, दुसऱ्या षटकात गोलंदाज निकेश पाटील राईट आर्म अराउंड विकेट. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला, लॉंग ऑन मध्ये पार्थ आहे, येतात वेगानं. आणि जर पाहायला गेलं तर आता खऱ्या अर्थानं ही मॅच कोणाला चालवायची आहे? स्वप्नील गावंड यांना. प्रीतम पाटील पहिला चौकार मारल्यानंतर जर पाहायला गेलं तर कुठेतरी स्ट्रगलिंग करताना पाहायला मिळालं. भन्नाट झालेली वेगवान गोलंदाजी लारा यांची त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना धावा मात्र आल्या नाही. आणि या बॉलवरती आलेली एक धाव, 6 धावा. लक्ष्य मात्र फार मोठा आहे. इथून एक धाव नाही तर इथून एक बॉलवरती एक षटकार चौकार मारावा लागणार आहे. इथून जोरदार बॅट फिरवली जाते, बॅट फिरवली जाते, परंतु यश मात्र येताना दिसत नाही आहे. धावा आता जर पाहायला गेला तर हलवारपणे येताना दिसतात, परंतु मनगटामध्ये स्वतःचा विश्वास मात्र त्याच्या अधिक वेगानं आणावा लागेल. आणि मनगटाची ताकद दाखवून बॉल मात्र मैदानाच्या बाहेर फेकावा लागणार आहे तो स्वप्नील गावंड यांना. वा भन्नाट वेग. यॉर्क लाईन मात्र बॉलिंग केली जाते ती निकेश पाटील यांच्या माध्यमातून. कोणत्याही प्रकारचं उत्तर मात्र पाहायला मिळत नाही आहे. प्रेक्षक सॉस रोखून बसलेत, कारण इथून प्रत्येक बॉल म्हणजे संघर्षाची लढाई असणार आहे. तो टीम जय हनुमान सुतारपाडा या संघासाठी. इथे जर विकेट गेली तर मात्र सगळं काही बिघडून जाईल ते टीम सुतारपाडा संघाला. परंतु यावेळी पुन्हा एकदा बॅटची एज लागते. आणि आता जर पाहायला गेला तर पूर्णपणे धावा बनवल्यानंतर जो मोमेंटम आपल्या बाजूने प्रस्थापित केला होता आणि तदनंतर मात्र त्याच मोमेंटमच्या आधारावरती गोलंदाजी करत असताना प्रथमतः आपण रोहित धुमालला पाहिलं आणि आता निकेश. काही गोलंदाजी पाहतोय अफलातून. बॅटिंग डिपार्टमेंट, बॉलिंग डिपार्टमेंट, फिल्डिंग डिपार्टमेंट सर्व काही SP सुपर प्लेयर्सला जर पाहायला गेलात ना तर आता मात्र आबू याना बॉल बीट करून मात्र निघालाय. लॉंग स्टॉप रिजनला बॉल स्टॉप घेण्यासाठी जातोय. येतोय नशिबाचा चौकार. चार धावा आल्या. 4 धावांनी स्कोर कार्ड बदलतोय. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 72 धावांचा चेस झाला. निकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपण पाहतोय. यावेळी जर पाहायला गेला तर आणखी एक डॉट बॉल येतोय. आता सिंगल डबल न भागणार नाहीये, आता फायरिंग करावी लागणार आहे ती स्वप्नील गावंड यांना. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. प्रथमतः लारा यांच्या षटकामध्ये मिळालेल्या 5 धावा आणि या षटकामध्ये देखील 5 धावा. तब्बल जर या मॅचचा विचार करायला गेलात ना तर जवळजवळ 12 बॉल मधील 8 बॉल हे डॉट बॉल आलेत. आणि हीच कुठेतरी खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर जे हनुमान सुतारपाडा संघाची डोकेदुखी बनलंय. विकेट गेली नसली तरी समोरील बाजून धावा देखील आल्या नाही. जिथे 8 बॉल डॉट बॉल खेळले तिथे जर कमीत कमी 4-5 बाउंड्रीज या 8 बॉल मध्ये जर आल्या असत्या तर हा स्कोर कदाचित 25, 28, 30 पर्यंत असला
तर या चॅलेंजिंग षटक आणि तदनंतर शेवटच्या षटकामध्ये कुठंतरी एक लढाई देऊ शकले असे संघर्ष करता आला असता, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतं. जिथं आता येणाऱ्या पुढच्या 12 बॉल मध्ये म्हणजे अर्थातच 2 षटकांमध्ये बनवायचे आहेत ते 62 प्रति षटक 31 धावा, 10 षटकार मारावे लागणार आहेत आणि 2 सिंगल. 10 षटकार आणि 2 सिंगल. स्वप्नील गावान, प्रीतम पाटील कोण काम करतील? चॅलेंजिंग षटक आलाय. गोलंदाज समाधान वाघमारे. समाधान वाघमारे राईट आर्म राऊंड विकेट. पहिला षटकार येतोय, सुरुवात झाली आहे. हा षटकार नाही, हा भवितव्याचा क्षण आहे आणि येतोय षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. संकेत धुमाल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. त्या अर्थातच प्रीतम पाटील यांच्यासाठी पहिला षटकार फटाका फुटलाय. तर सामना फिरवू शकतील, त्यातल्या त्यात हे चॅलेंजिंग षटक. पुन्हा एकदा सेकंड इन अ रो. यावेळी पुन्हा एकदा आणखी 500 रुपयाचा कॅश प्राइज संकेत धुमाल यांच्या माध्यमातून आमच्याकडे जमा केले जात आहे. तसेच केतन तरे यांच्या माध्यमातून 2000 रुपये. प्रीतम पाटील यांच्या हा शॉट नाही तर मित्रांनो हा आत्मविश्वास होता. आत्मविश्वासाची सही करणारा हा षटकार आपल्याला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळाला. 12 धावा पहिल्या 2 बॉल मध्ये. आता चॅलेंज कंप्लीट केलंय, धावा बनवाव्या लागणार आहेत. आणखी एक बॉल सरळ जाईल लॉंग लेग पॉइंट लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. रेफर केलं जात आहे बॅटिंग साइड रिव्ह्यू भीमर राहीसाठी वेस्ट साइड साठी. बॅटिंग साइड रिव्ह्यू आपण पाहतोय. नो बॉल आला तर 5 धावा, 1 बॉल एक्स्ट्राचा पाहायला मिळेल. लीगल बॉल आला तर आणखी फक्त 3 बॉल डिलिव्हर करावे लागतील या षटकामध्ये. चॅलेंजिंग षटक, चॅलेंज पुरं झालंय 5 धावा एक्स्ट्राच्या. आम्ही दी एंड ऑफ थर्ड ओव्हर अर्थातच स्कोरबोर्ड ते ऍड करू. तोपर्यंत धावसंख्या आतापर्यंत 3 बॉल झाल्यानंतर 4 धावा घ्या. तोपर्यंत 26 धावा धावफलकावरती लागल्यात. या बॉलचा नो आहे की फेअर आहे हा डिसिजन आमच्यापर्यंत येईल. तोपर्यंत जर पाहायला गेला तर पहिल्या 2 बॉल षटकांनी जो प्रेशर क्रिएट केलाय ना, त्या प्रेशरनं कुठेतरी ही धावसंख्या आता जर पाहायला गेला तर असेल ना तर खुणावत असेल. कुठेतरी त्या 8 डॉट बॉल मध्ये 5-6 बाउंड्रीज जर आल्या असत्या तर कदाचित ही चित्र बदललं असतं. बघा असं नका करू. मोबाईल आपण ठेवलाय कुठे नाही आठवतच नाही. आज दुपारी एका ठिकाणी मॅचेस करत होतो, तिथं एकाने आपला वॉलेट कोणाकडे दिला तेच त्याला माहित नव्हतं. इट्स अ नो बॉल. नो बॉल. पंजा आलाय, स्कोरबोर्ड वाढलाय. आता 27 धावा आणि बॉल फक्त 2. हे मात्र इंटरेस्टिंग षटक असणार आहे. हे इंटरेस्टिंग षटक. 27 धावा धावफलकावरती. पिक्चर अभी बाकी है. प्रीतम, जब तक प्रीतम है तब तक सब कुछ मुमकिन है. इथून काय करणार समाधान वाघमारे की प्रीतम पाटील. बॅट चालवली जाते. आता असं रन चेस जर पाहायला मिळतात, हे जर पाहायला मिळालं तर खऱ्या अर्थानं इथे इतिहास नोंदवला जाईल टीम सुतारपाडा संघासाठी. आणखी एक नो बॉल. आता मात्र खऱ्या अर्थाने ही गोलंदाजी काढली जाईल समाधान वाघमाऱ्याची. परंतु समाधान वाघमारे यांची गोलंदाजी काढली जाईल, परंतु काढलेली गोलंदाजी जर पाहायला गेलात ना तर एक मॅच मला असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये अशी आठवते जिथं बीमर फेकल्यानंतर एक मॅच मध्ये गोलंदाजाला बाद केलं होतं. दुसरा गोलंदाज वापरला होता ना, त्या गोलंदाजाने कमाल करून ती मॅच जिंकवली होती. परंतु इथं आता समाधान वाघमारे या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकणार नाही आहेत. लागोपाठचे 2 बीमर हाताळले गेलेत. धावसंख्येत जर विचार करायला गेला तर आता 30 धावा
आणि 2 बॉल मध्ये चक्क 20 धावा खर्च केल्यात. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतो मित्रांनो. सामना हारून जमणार नाहीये, सामना सहजासहजी सोडून जमणार नाहीये, कारण इथे गरज आहे धावांची, परंतु आत्मविश्वास भरपूर आहे आणि ही जोडी मॅच फिरवू शकते. ज्या जोडीनं जय हनुमान सुतारपाडाला इथपर्यंत आणून ठेवलाय. कारण आता जर पाहायला गेला तर इथे फक्त धावा मोजल्या जाणार नाही, तर हृदयाची धडधड मोजली जाईल. आणि धावसंख्या आतापर्यंत झाल्या 30 रन्स. 2 बॉल झालेत, 4 बॉल येणं शिल्लक असणार आहे, म्हणजे 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 42 धावा. 10 बॉल आणि 42 धावा. इथं जर पाहायला गेला तर छातीमध्ये धडधड नाही, तर छातीमध्ये आता धग लागली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलात ना, तर या गुलाबी थंडीमध्ये आता जर पाहायला गेलात तर 12:25 झालेत, म्हणजे होळीचा सण सुरू झालाय. म्हणजेच काय की आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तापमान वाढायला सुरुवात. होळीचा सण आलाय, शिमग्याचा सण, म्हणजे आता उन्हाचा तडाखा देखील आपल्याला वाढायला सुरुवात होईल. परंतु रात्रीच्या मोसम मध्ये मैदान मात्र गरम केलं जातंय. ते प्रीतम पाटील यांच्या माध्यमातून बॉलर मैदानाच्या आतमध्ये वापरला जातोय. मितेश पाटील, अभय. फीटचा बॉल होता, बॉल नुमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल करतोय, बॉल धावतोय लॉंग लेग क्षेत्रातून, बॉल फील्ड केला जातो. 1 धाव कंप्लीट, 2 कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न चालाय. चौथीसाठी निघतील का? बॉल साठी निघालेत, परंतु थांबलेत. अखेरीस जर पाहायला गेला तर पहिल्या 3 बॉल मध्ये 23 धावा खर्च कराव्या लागल्यात एसपी सुपर प्लेयर संघाला. आज जर पाहायला गेला तर ही मॅच होती कुठं? पहिल्या 2 षटकामध्ये एसपी सुपर प्लेयर पूर्णपणे पंच चेक करायचा आहे. बॉल संशयास्पद आहे की नाही हे चेक करायचं आहे. बॉलरची ऍक्शन चेक करायची आहे, कारण क्रुशियल मुवमेंट आहे. एक क्षण इथून जर पाहायला गेला तर ड्रीम्स क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून आणि त्यांच्या टेक्निकल टीमच्या माध्यमातून टिपलेली क्षणचित्रे, आणि इथून समजून जाईल की गोलंदाज अभय यांची ही शैली आक्षेपार्ह आहे की लीगल आहे. आज जर पाहायला गेला तर इथून एक मॅच मध्ये एक बॉल एक धाव किती महत्वाचे आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला महत्व असतं. आणि इथून जर पाहायला गेला तर हा बॉल कलवला जाईल आमच्यापर्यंत. डिसिजन आमच्यापर्यंत येईल तोपर्यंत धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या बॉलवरती 3 धावा जरूर आल्यात, परंतु बॉल लीगल आहे की फेअर आहे की इट्स ए फेअर, म्हणजे लीगल डिलिव्हरी आहे. अभय, आणि आता 3 बॉल शिल्लक असणार आहेत, बरोबर? 3 बॉल शिल्लक या षटकातील. धावसंख्या पाहतोय 3. स्वप्नील गावंड समोरच्या दिशेने बॉल ड्राईव्ह करत असताना वाईट लॉंगाच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जाते, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. आज जर पाहायला गेला तर स्वप्नील गावंड कुठेतरी शांत पडलेले दिसत आहेत. ज्या स्वप्नील गावंड कडून बऱ्याचशा अपेक्षा होत्या त्या अपेक्षा मात्र पूर्ण करताना दिसत नाही, परंतु एक हाती एक झुंज लढवली जाते. ती खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर प्रीतम पाटील यांच्या माध्यमातून. यावेळी पाहायला गेला तर प्रीतम यांचे प्रयत्न मात्र अपुरे पडताना दिसतात. मगाशी बघा मी म्हटलं होतं ऑल इज वेल. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर मगाशी देखील मी म्हटलं होतं की असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये एक असा गोलंदाज बिमर हाताळताना पाहिला होता मागच्या 2 वर्षापूर्वी, आणि तदनंतर मात्र नंतरच्या आलेल्या गोलंदाजानं कमाल केली होती. आणि तिथं जर पाहायला गेला तर आता अभय यांच्या माध्यमातून झालेली ही कमाल पाहतोय. धावसंख्या पाहतोय त्या 34 प्लस बोनसच्या 5, 39 धावा लागल्या धावफलकावरती. आता जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती तब्बल 33 धावांची.
या 2 बॉलमध्ये कुठेतरी मोठा फटका आला असताना तर 27 धावा किंवा 24 धावा ही फाईट होऊ शकली असती, परंतु तसं झालं नाही आहे. शेवटच्या या 2 बॉलमध्ये काहीतरी घडलं जिथं अभय म्हणजेच काय की समाधान वाघमारे यांचं जे षटक काढलं गेलं, जे देऊन बीमर हाताळले गेले, ते एसपी सुपर प्लेअर संघासाठी ऑल इज वेल. शेवटचं षटक 39 धावा, आणखी 33 धाव्यांची गरज. 6 बॉल 33. आता सिंगल डबल नाही तर तब्बल 5 षटकार किंवा 1 चौकार जोडीला, नाहीतर मग 6 षटकारच मारावे लागतील. परंतु एक चांगला बॉल एसपी सुपर प्लेअर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर मेगा फिनाले साठी क्वालिफाय होताना दिसेल. 6 बॉल 33 धावा. चला गेम पास करायचे. टीम एसपी सुपर प्लेअर संघ वाट पाहतोय. टीम स्वर्गीय संख्य स्ट्रायकर्स कोणता संघ आमच्या समोर येईल त्यासाठी चालू असलेली ही लढत, आणि ही लढत मानली ना तर सन्मानाची आणि प्रतिष्ठेची असणार आहे. इथून जर पाहायला गेला तर टीम जय हनुमान सुतारपाडा संघाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आणि शेवटच्या षटकात गोलंदाज सुमित यांचा वापर केला जाईल. 6 बॉल आणि 33 धाव्यांची गरज असताना काय मॅच रंगली जाते. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये प्रेक्षकांचा पैसा वसूल झालाय. 6 बॉल 33 धाव्यांची गरज सुमित. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल. आता मात्र हर्षोल्लास होताना पाहतोय आपण. आता 5 बॉल 33. एक चांगला बॉल आणि मॅचचं चित्र बदललं, समीकरण बदललं. 5 बॉल 33. 5 षटकार जरी आले ना तरी मात्र ही मॅच आणखी एक पूर्णपणे आता हताश निराश टीम जय हनुमान सुतारपाडा संघ. स्वप्नील गावंड यांच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे स्पष्ट दिसून येते फ्रस्ट्रेशन, दबाव. आणि दबावानं मात्र या खेळामध्ये जर पाहायला गेलात ना तर एसपी सुपर प्लेअर संघानं पूर्णपणे बॅकफुटवर ढकललंय. आता सन्मान आता समजून गेलाय स्वप्नील गावंड की आता या धावसंख्येला मात्र आपण वाढवू शकणार नाही आहे. परंतु खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून जरी आपण पाहायला मिळालाय. आज जर पाहायला गेला तर पुढचा बॉल, परंतु एंटरटेनमेंट चालू आहे. स्वप्नील गावंड षटकारासाठी आणखी एक कॅश प्राइज आलाय संकेत धुमाल यांच्या माध्यमातून. प्रीतम यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 देखील आले. स्वप्नील गावंड यांच्यासाठी देखील संकेत धुमाल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज येताना आपण पाहतोय. कॅश प्राइज मित्रांनो आमच्याकडे जमा केले जात आहे. पुढचा बॉल आणखी एक मेगा हिट, मॅक्सिमम हिट षटकार. आणखी 500 रुपये जमा होत आहेत. बॉल शिल्लक मॅच मधील फक्त औपचारिकता दिसते. ती टीम सुतारपाडा संघाच्या चेहऱ्यावरती आता हताश निराश आशेनं मात्र हा संघ, परंतु एक ट्रॉफी जरूर हा संघ आपल्या नावावरती करताना दिसेल. आणखी एक पात्र प्रयत्न मात्र अपुरे पडले. परंतु आज जर मित्रांनो पराभव झाला असला, आजचा पराभव जरूर वेदना देईल, परंतु हीच वेदना सुतारपाडा संघासाठी उद्या ताकद बनेल. आज डोळ्यात पाणी असेल परंतु मनात